नमस्कार बंधू आणि भगिनींनो, ज्यांनी नारी शक्ती ॲपवरती फॉर्म भरलेला होता त्यांना फॉर्म अप्रूव्हल, रिजेक्ट, डिसअप्रूव्हल ही मेसेज आलेले आहेत आणि नारी शक्ती ॲपवरचे सर्व फॉर्म चेक झालेले आहेत आणि ते फॉर्म अधिकारी लोक कशा पद्धतीने चेक करतात त्याबद्दलचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे। त्याच प्रकारे आता माझी बहीण लाडकी योजनेचं पोर्टल लॉन्च झालेलं आहे। त्या पोर्टलवरती बरेचसे फॉर्म सबमिट झालेले आहेत। 45 लाखाहून जास्त फॉर्म 47 लाखाच्या घरात महिलांनी भरलेले आहेत आणि त्या फॉर्म अप्रूव्हल कधी होणार या प्रतीक्षेत सर्व महिला आहेत। तर पहा भगिनींनो, पोर्टलवरती आल्यानंतर इथे पाहू शकता पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या 47 लाखाच्या बाहेर आहे। पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या 2674 आहे। याचा अर्थ पोर्टलवरती काम सुरू झालेले आहे। पोर्टलवरती सुद्धा अधिकारी लोक कशा पद्धतीने तुमचा अर्ज तपासतात हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका। जर तुम्ही चुकीची माहिती भरला असाल तर रिजेक्ट कसे करतात आणि पूर्णपणे फॉर्म बरोबर असेल तर तो अप्रूव्हल कसे करतात हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल। काळजीपूर्वक पहा। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल, महिला भगिनी असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा, कारण आणखीन महत्त्वाच्या योजना या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। पहा, सबस्क्राइब करायला विसरू नका। डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे ते फॉलो करा। आता पहा, जे अधिकारी लोक आहेत ते कसे तपासतात याबाबत आपण चर्चा करूया। तुम्ही ऑनलाइन पोर्टलवरती फॉर्म भरता, फॉर्म भरल्यानंतर हा फॉर्म कुठे गेला जातो तर हा फॉर्म अधिकारी लोक तुमच्या तालुका ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तुमचा हा फॉर्म पोहोचला जातो। त्या ठिकाणी हा फॉर्म कशा पद्धतीने तपासतात पहा। तर अधिकारी लोकांचं पोर्टल असतं, त्यावरती त्यांना लॉग इन करावं लागतं। लॉग इन केल्यानंतर पहा इथे त्यांना सर्व बाबी दिसतात। लॉग इन केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने त्यांना डाटा दिसतो। आता इथे पहा 8890 रिसीव्ड झालेले आहेत फॉर्म या लॉग इन वरती। अप्रूव्हल आहे 0। त्यानंतर पहा प्रोव्हिजनली अप्रूव्हल 134 आहेत। त्यानंतर रिसबमिट म्हणजे चुकीचे फॉर्म असतील एडिट करण्यासाठी रिसबमिट प्रोसेसचा ऑप्शन आहे। त्यानंतर 8751 हे इन प्रोसेस असा मेसेज आहे। त्यानंतर रिजेक्टेड 0 आहेत। अशा पद्धतीने त्यांना डॅशबोर्ड होतं। आता पहा जे रिसीव्ड झालेले आहेत इन प्रोसेस आहेत त्यांना अप्रूव्हल कशा पद्धतीने केलं जातं किंवा रिजेक्ट किंवा रिसबमिट करण्यासाठी एक चान्स कसा दिला जातो ते पाहायचं आहे। पहा इथे संपूर्ण डाटा तुम्हाला हाईड ठेवण्यात येईल कारण हा सिक्युअर आहे। इथे पहा अशा पद्धतीने त्यांचा डाटा ओपन होतो आणि इथे पाहू शकता तुम्हाला दिसत आहे ॲक्शन, सिरियल नंबर, त्या महिलेचं नाव, ॲप्लिकेशन नंबर जो तुमचा जिल्ह्याच्या नावानुसार असतो, तालुक्याच्या नावाने असतो। त्यानंतर पहा ॲप्लिकेशन स्टेटस इथे दिसत आहे इन प्रोसेस, मोबाईल नंबर दिसतोय, डेट ऑफ बर्थ दिसते, एज दिसते, पुढची माहिती सुद्धा दिसते। आता या फॉर्मला अप्रूव्हल कशा पद्धतीने करतात, चेक कसा करतात, रिजेक्ट कसा करतात हे पाहायचं आहे। पहा इथे ॲक्शन, डोळ्याचं चिन्ह आहे, त्या डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक करतात। त्यानंतर पहा इथे ॲप्लिकेशन डिटेल्स, त्याचं नाव इथे दिसत आहे, तुम्हाला हाईड केलेलं आहे। यानंतर पहा इथे त्यांचा डाटा ओपन झालेला आहे, त्यांचं नेम, त्यांचं वय, हजबंड नेम, मॅरिटल स्टेटस, त्यानंतर पहा वडिलांचे नाव तिकडचे, त्यानंतर पहा डेट ऑफ बर्थ, त्यानंतर पहा रहिवासी आहेत का महाराष्ट्राचे, आधार नंबर, त्यानंतर इथे फोटो दिसल्यानंतर फुल ॲड्रेस दिसतोय। अशा पद्धतीने डाटा तुम्हाला पाहायला भेटतोय। यानंतर पहा बँक डिटेल्स ओपन होते, जसे की तुम्ही भरलेला आहात त्या पद्धतीने। बँकेला आधार कार्ड लिंक आहे का तर येस केलेला आहे। ॲप्लिकेशन फोटो अपलोडेड आहे, आधार कार्ड फ्रंट साईज अपलोडेड आहे, बॅक साईड अपलोडेड आहे, डोमेसाइल सर्टिफिकेट अपलोडेड आहे म्हणजे 15 वर्षापूर्वीचे रहिवासी पुरावा। त्यानंतर हमीपत्र, रेशन कार्ड फ्रंट साईड आणि रेशन कार्ड बॅक साईड, इथे तुम्हाला 3 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। हे तुम्हाला सर्वात शेवटी सांगतो, पहा अप्रूव्हल कसं करतात ते। तत्पूर्वी इथे वरती आल्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन फोटो दिसतोय, वरती एक बाण आहे, इथे तुम्हाला म्हणजे जे अधिकारी तपासतात त्यांना संपूर्ण आधार कार्ड, हमीपत्र, रेशन कार्ड, संपूर्ण बाबी ज्या काही तुम्ही अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्हाला पाहायला भेटतायत म्हणजे त्या अधिकारी लोकांना। त्यानंतर पहा इथे 3 ऑप्शन आहेत, त्यांना फॉर्म जर योग्य वाटला बरोबर असेल तर इथे प्रोव्हिजनली अप्रूव्हल नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करावं लागेल। जर चुकीचा असला प्रोव्हिजनली रिजेक्ट नावावरती क्लिक करतील। त्यानंतर परमनंट रिजेक्ट असेल
महिलाच अपात्र असेल तर परमनंट रिजेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करतील आणि तुम्हाला अपात्र करतील। पाहू शकता इथे प्रोव्हिजनली अप्रूव्हलवरती क्लिक केल्यानंतर ज्या बाबी तुम्ही अपलोड केलेल्या आहेत त्या तपासतील। त्यावरती इथे ॲप्लिकेशन फोटो, आधार कार्ड फंड, आधार कार्ड बॅक साईड, डोमेसाईल सर्टिफिकेटसाठी जे 4 ऑप्शन आहेत ते, हमीपत्र, रेशन कार्ड फंड आणि रेशन कार्ड बॅक साईड। जर तुमचं इथे उत्पन्न दाखला असेल तर उत्पन्न दाखला येऊन जाईल, तर त्यावरती त्यांना क्लिक करावं लागेल तपासलंय म्हणून। अशा पद्धतीने ते क्लिक करतील, पहा टिकमार्क करतील आणि इथे पाहू शकता प्रोव्हिजनली अप्रूव्हल यावरती क्लिक करतील। यावरती क्लिक केल्यानंतर त्यांचा अप्रूव्हल सबमिटेड, ॲप्लिकेशन स्टेटस सबमिटेड सक्सेसफुलीचा मेसेज त्यांना येणार आहे। अशा पद्धतीने तुमचा फॉर्म हा अप्रूव्हल करतील। त्याचबरोबर पहा जर तुमचा फॉर्म चुकीचा असेल तर प्रोव्हिजनली रिजेक्ट नावाचा ऑप्शन आहे, इथे रिझन द्यावं लागेल आणि गिव्ह रिमार्क आणि प्रोव्हिजनली रिजेक्ट वरती क्लिक करावं लागेल। त्यानंतर तुम्हाला रिसबमिट नावाचा ऑप्शन येतो। नागरिक हो, अशा पद्धतीने तुम्हाला प्रोव्हिजनली अप्रूव्हल, प्रोव्हिजनली रिजेक्ट आणि परमनंट रिजेक्ट नावाचा ऑप्शन हे अधिकारी लोकांकडे असतात। काळजीपूर्वक फॉर्म जर भरला असाल तर तुमचा अप्रूव्हल होईल, जर चुकीचा फॉर्म भरला असेल तर प्रोव्हिजनली रिजेक्ट होईल आणि अपात्रच असाल तर परमनंट रिजेक्ट नावाचा ऑप्शन आहे। अशा पद्धतीने अधिकारी लोक तुमचे कागदपत्र हे चेक करतात। जसे की नारी शक्ती ॲपवरती तुम्ही फॉर्म भरला होता त्याच पद्धतीने पोर्टलवरती जसा फॉर्म भरताय त्याच प्रकारे ते चेक करून तुम्हाला त्याबद्दल अप्रूव्हल, रिजेक्ट किंवा परमनंट रिजेक्ट यावरती क्लिक करतात। त्यानंतर दुसरी बाब महत्त्वाची म्हणजे पहा या पोर्टलवरती तुम्हाला इथे पोर्टलवर मंजूर अर्जांची एकूण संख्या इथे दिसत आहे 2674। यामध्ये तुम्हाला वाढ होताना दिसत आहे, कारण आता अधिकारी लोक हे फॉर्म चेक करत आहेत। पोर्टलवरती मंजुरी सुरू झालेली आहे। तुमचा फॉर्म चुकीचा असेल, रिसबमिट करण्याचा ऑप्शन आलेला आहे। रिसबमिट कसं करायचं याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये एरर आहे, तो एरर सॉल्व्ह झाल्यानंतर त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ सांगण्यात येईल। अशा पद्धतीने अधिकारी लोक तुमचा फॉर्म तपासतात। जर तुम्ही अद्याप फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म कसा भरायचा A to Z लाईव्ह प्रोसेस मी सांगितलेली आहे। हा व्हिडिओ संपताच इथे व्हिडिओ येईल, त्याला प्ले करून तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर या चॅनलवरती नवीन आला असाल, तुमचंच चॅनल आहे, सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। तुम्हाला एक मेसेज, तुमचं आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे कसं पाहायचं, हा व्हिडिओ संपताच इथे लिंक येईल, याला टच करा आणि तो व्हिडिओ पहा आणि तुमची बँक लिंक आहे का हे तपासा। हा मेसेज सर्व भगिनींना सेंड करा, कारण त्यांनी सुद्धा जर पैसे आले नसतील तर घाबरतील, तर घाबरून जायचं कोणतंही कारण नाही। तुमच्या आधार कार्डला फक्त बँक लिंक असणं गरजेचं आहे, तुमच्या बँकेत आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। इतकंच करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।